साईनाथ महाराज आपला विपिन भाऊ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनवाणी पायाने चालतोय। बाबा साईमय सकाळ बाबा आणि आपले विज्जू भाऊ टक्कू भाऊ येणार नव्हता पण कसं कन्फर्म करून आला। तिला काली भाऊ पण आला। जय साईनाथ। आपले पुढे साई बंधू पांग्या भाऊ जय साईनाथ। हो पांग्या भाऊ जय साईनाथ। आपला विकास भाऊ पण आलेला आहे। खूप आनंदमय वातावरण आजचा साईमय सकाळ आणि दिवस आहे आजचा दुसरा आणि आपण चाललोय आता। आपला सकाळचा जो नाश्त्याचा होल्ड आहे तो आहे दहिसर मुक्तेश्वर महादेव मंदिर। मग तिकडे आपण जाऊ नाश्ता करू मग तिकडचा पुढचा स्वरूप पूर्ण आपल्या पालखीत भेटेल। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा। तर भेटूया स्वर्ग सुखाचा प्रवास दिवस दुसरा। ओम साईराम। साईराम प्रसाद। वाढदिवसाच्या साईमानंतर शुभेच्छा। देव साईनाथ तुमच्या डोळ्यातील सगळे स्वप्न पूर्ण करो ही साईचरणी प्रार्थना। साईराम। आनंद बुवा साईराम। राजू बुवा साईराम। साईराम बुवा साईराम। यावर्षी एक छोटी पदयात्रे पण आहे साईराम। हे पण नवीन वर्ष पहिलं वर्ष ओम साईराम। हां याचं आहे जुनं पण हे दोघं नवीन आहेत। हे दोघं पण नवीन आहेत। साईराम साईराम। तू पण चालतोय कितपर्यंत चालणार कुठपर्यंत चालणार थांब लागतो हां माहिती नाही। आपला संजय नानाचा मुलगा साईराम हा पण चालतोय साईराम। हा पिंटू भाऊ आपला दरवर्षीप्रमाणे परत आपला भाऊ पिंटू भाऊ बोल साईनाथ महाराज की जय। परत साईमय आनंद वातावरण आणि आपला 2 वर्षानंतर ना 2 वर्षानंतर मग पाठचर्ची कुठे झाला पाठचर्ची चालला। हां दरवर्षीप्रमाणे आपला प्रवीण भाऊ यावर्षी सुद्धा आपल्या पालखीत चालतोय। ओम साईराम। विपिन भाऊ साईराम। विकास भाऊ साईराम। आपला नितीन भाऊ जय साईनाथ। आपला देवा मागणेची आता देवाई देवा देवाई देवा आरती साई बाबा। ओम साईराम मंडळी पालखी बाबांची खांद्यावरती थोड्या वेळेला आपण दहिसरला पोहोचू आता। साईमय वातावरण असं बाबांची पालखी खांद्यावर चाललं फक्त बिंदीकरला की आपला बोल आला नाश्ता करू आणि पुढच्या होईल भेटूया नाश्त्याच्या ठिकाणी। ओम साईराम। दहिसर मुक्तेश्वर मंदिरात सगळे नाश्ता करतात आपले भाऊ लोक। इकडे अर्धे भाऊ लोक तो आपला नाश्ता बांधतो। बुवानी मला बोलवलं आता इकडे बोलतो इकडे नाश्ता करायला। कशाला बोललो पहिले सांग नाश्ता करा उपास आहे आज। अरे आपला नितीन बुवा वाटतोय नाश्ता माझ्यासाठी। नितीन बुवा माझ्यासाठी नाश्ता करा साईराम चालू आहे। आणि आज आपल्या गणेश मामाने पालखी घेतलेली आहे। गणेश मामा साईराम। गणेश मामा पुढच्या खांद्याला पाठच्या खांद्याला राहुल आणि बाबांची मस्त डुलत चालली आहे पालखी। बाबा थोडे ढाकले गेलेले नंतर दाखवेल बाबांना। आपली पालखी पाठी निलेश बाय पाठी आपले साई बंधू। ओम साईराम। साई बाबा की आजा इन लोग यार जॉइंट हो जा। आपल्याला भेटले कावड यात्रा आणि कावड यात्रामधून आपली साई पालखी पोचलोय घोडबंदर रोड फाउंटेन साईडला आणि आता थोड्याच वेळात आपल्या जेवणाचा होल्ड येणार आहे। तुम्ही व्ह्यू बघू शकता मस्तपैकी असा पाऊस पडतोय आणि आपण बाबांच्या नगरीत चाललोय। आपला प्रसाद भाऊ आज वाढदिवस आहे भाऊचा। वाढदिवस असल्यामुळे भाऊ एकदम पालखी घेऊन चालतो मस्त आणि बाबांची पालखी भाऊच्या खांद्यावर आहे आज। बाबांचा आशीर्वाद भेटला याला बड्डेच्या दिवशी। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। कमेंटमध्ये सगळ्यांनी भरभरून याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या। आणि पुढे आपले अंधेरीचे दिनेश गुप्ता ओम साहेब आणि पालखी खूप लवकर पोहोचली आज दुपारच्या होल्डवरती। आपले साई बंधू लोक सोबत
हा आपला दुपारचा होल्ड बघू शकता तुम्ही. आपला रोहित सोनी सोबत. रोहित सोनी साईराम. कालपासूनच्या आज दिसलाय तो. काम करत होतो कसा पण बोल. पालखीचं काम करत होता बिचारा. आणि अजून एक व्यक्ती आलेला आपल्या पालखीत आजपासून, म्हणजे कालपासूनच आलाय. आपला लाडका सागर दादा. साईराम. पाठचरची खूप मिस केला दादा तुला. आलेला पण थोडा लास्ट इयरला ऍक्सिडेंट मध्ये होता ना. हा पाठचरची होता पण थोडा पाय दुखत होता, पण यावर्षी पूर्ण चालणार आहे. ओम साईराम. जय साईराम. आता जेवण करून निघालोय पुढच्या होल्डसाठी, जो की आहे ठाणे बालकुम या ठिकाणी. पाऊस खूप जोरात चालू झालेला आहे, तरी पण आपण व्हिडिओ करतोय. आणि आपले साई बंधू पालखीतले साईराम. हे नवीन आहेत दोघं. आपल्या पाठचर्चीच्या जागेवरती क्षणभर विश्रांती जिथे आपण थांबतो हीच ती जागा. आणि आपले साई बंधू आपल्या विकी भाऊ आलेले आहेत. विकी भाऊ जय साईनाथ. थोड्या मंडळाच्या कामानिमित्त विकी भाऊ पाटील आले, ते आलेत. आपले काली भाऊ जय साईनाथ. हां आपले ब्रिजेश अंकल जय साईनाथ. आपला भाऊ जय साईनाथ. आणि आपला अवी भाऊ. आपल्या सपोर्ट सिस्टम प्रत्येक ठिकाणी आपल्याला सपोर्ट करणारा हा व्यक्ती जय साईनाथ भाई. आपला लाकेत आलेला आहे. लागे आपल्या पूर्ण बॅनर हे बाय आपल्या मंडळाचा पूर्ण बॅनरचं काम करणारा हा राकेश. रेम्बो पण आलेला आहे आपल्या सेवेसाठी. बघा आपला रेम्बो चालतोय, आपल्या सेवा करतोय. रेम्बो हे रेम्बो सेवा करतो आपली. साईराम. मोठे भाऊ संजय पवार आपले नाना, लाडके नाना खूप प्रेम देतात मला. नाना खूप अतिशय स्वर्गसुखाचा हा प्रवास आपण पार करत आहोत. आज आपण दिवस दुसरा आपण ह्या स्वर्गसुखाची वारी करत आहोत. कसं वाटतं? बाबांची इच्छा असल्यामुळे आपण सगळे पदयात्री पायी शिर्डीला जातोय. तर व्हिडिओ पूर्ण बघा. अजून आनंद आहे. आपण ठाण्याला बालकुंडला पोहोचल्यावर खूप छान भजन होणार आहे. आजचं भजन एकदम उत्कृष्ट. तर पूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया बालकुंडला. ओम साईराम. ना अमीरों की बात है ना गरीबों की बात है, ना अमीरों की बात है ना गरीबों की बात है, और तेरे दर पे आना तो साईनाथ नसीब की बात है. बोलो ओम साईनाथ. पोचलं आपल्या रात्रीच्या होल्डवरती, जो की ठाणे पोस्ट ऑफिस बालकुम. आपले विकास भाऊ आणि शिवभाऊ यांनी पालखी घेऊन पोचवलं आहे आज आपल्याला. आणि आपली पालखी आता पोचलं आहे साईबाबा मंदिर बालकुम. हा आपल्या रात्रीचा मुक्काम आहे. देखतो साईराम मामा. पोचला आपण. मन जय देवी जय महिषासुरवन्यो दैत्यासुरवदने सुरवरेश्वर वाले तारिक संजीवाना सौतरूपी जाय रंग मोक्ष जानादी ओ निज डोळा श्रीरंग
डोळा श्रीरंग आरती साई बाबा. पोचलो, बाबांची आरती झाली. आता बाबांचा भंडारा खाऊ. भंडाऱ्यामध्ये आज आहे डाळ भात, चपाती, पापड, कांदा, लोणचं आणि मटकीची भाजी. खूप बाबांच्या ह्या स्वर्गसुखाच्या प्रवासामध्ये पालखीमध्ये हे जे जेवण आहे 5 स्टारपेक्षा कमी नाही. आपल्यासाठी 5 स्टारचं जेवण आहे आणि आपण आता आनंद घेऊ या जेवणाचा आणि त्यानंतर आपण भजन करू. समोर आपली पालखी आणि आपले मामा. ओम साईराम. तर भेटूया भजनामध्ये. ओम साईराम. बनती है तेरे दरबार में बिगड़ी हुई तकदीर बनती है। तारीफ तेरी निकली है दिल से आई है लब पे बच्चे कवाले शिरडी वाले साई बाबा आया शिरडी
वो तेरा बुलावा लाता है, एक हवा का झोंका आता है, वो तेरा बुलावा लाता है। और क्या कोई पैदल शिरडी आता है, कोई मोटर गाड़ी लाता है, कोई पैदल शिरडी जाता है, कोई मोटर गाड़ी लाता है। एक हवा का झोंका आता है, वो तेरा बुलावा लाता है, कोई पैदल शिरडी जाता है, कोई मोटर गाड़ी लाता है। अब साई लीला वाले जय हर शिव शंकरा, वंदितो तव पद कमला, हरिहरा करुणा करा, जय हरा भोले, जय हरा शिव शंकरा। कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। दिनेश भाऊ खूप खूप धन्यवाद।
तुम्ही आपल्या या भजनात 4 चांद लावलेत आणि खरंच दरवर्षीप्रमाणे दिनेश भाऊ आपल्या पालखीला येतात. प्रत्येक जेव्हा पण मी फोन करतो दिनेश भाऊ हजर असतात. धन्यवाद त्यासाठी. असेच सपोर्ट करत राहा. मला पण चांगलं वाटतं वर्षांनी तुम्हाला भेटायला. ओम साईराम. चला भेटूया आता पुढच्या वर्षी. तर ओम साईराम मंडळी अशी होती भजनात रमलेली रासलीला म्हणजेच मलाडची ओम साईलीला. आणि आजचा भजनाचा प्रवास, आजचा स्वर्गसुखाचा प्रवास दिवस 2 या ठिकाणी संपन्न झालेला आहे. परत उद्या भेटूया आपण दिवस 3मध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा. तर भेटूया उद्याच्या दिवशी. ओम साईराम.